नमस्कार. टाटा नॅनो प्रस्तुत बोल बाप्पा मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आता आपण आलो आहोत मुगभाट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात. गिरगावचा महाराजा पहा गणेशाचं रूप वाटतो की नाही महाराजा. आणि हा मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं आमच्या गिरगावात तुम्हाला श्रीमंती वगैरे दिसणार नाही, पण एकमेकांवरचं प्रेम आणि परंपरेने आलेले संस्कार दिसतात की नाही. चला आता आपण गंमत करूया. तुमच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं वैशिष्ट्य काय? आमचं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा 80वं वर्ष मोठ्या उत्साहात शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करीत आहे. हो हो. आणि जे चौपाटीवर आता जे विद्युत लाईट दिसतात त्यामागे आमच्या मंडळाचे यशस्वी प्रयत्न आहेत. वा वा वा. पर 80 वर्ष झाली मंडळाला. या 80 वर्षामध्ये एखादा किस्सा किंवा एखादी आठवण की कायमस्वरूपी मनात आहे गणेशोत्सवाची? आठवण म्हणजे 2 वर्ष आधी आमचा गणपतीचा अपघात झाला होता. चौपाटीवर विसर्जनाच्या वेळेला मूर्ती पडली होती, तर त्याच्यामागे 3 मुलं दबली गेली होती, पण गणपतीच्या कृपेने ती आज सगळी व्यवस्थित आहेत आणि गणेश भक्तांनी केलेली मदत आणि त्यांच्या इच्छाशक्ती याच्यावर ते आज ठणठणीत आहेत आणि ते काम करायला येतात. येस, बाप्पा आहे म्हणून बाप्पा आहे म्हणून सगळं सगळं आहे. गणपती बाप्पा. बरं, काही प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला. या, आपलं नाव? सौ प्रियांका प्रकाश कल्याणकर. कल्याणकर, डायरेक्ट गिरगावात. हो. तुम्ही पहिल्यापासून गिरगावात किती वर्ष झाली गिरगावात? आता माझं लग्न झाल्याला 20 वर्ष झाली. वाव. तेव्हापासून मी इथे गिरगावमध्येच राहते. बरं, मला असं उगाच असं वाटतं तुमच्याकडे बघून की तुम्ही गात असणार. हो, गाते ना. मग आमच्यासाठी पण एखादं गुणगुणा. हो. तुझं मागतो मी आता, मागतो आता तुझं मागतो मी आता, मज द्यावी एक दंता, तुझं मागतो मी आता. वा 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 वा. कल्याण करण्यासाठी जोरदार आहे. वा वा वा. आणि तुझं मागतो मी आत्ता आत्ता तुम्हाला मी बक्षीस देऊन टाकतो पटकन. वा वा वा. अभिनंदन. तुझं नाव? शशांत वाडेकर. शशांक, काय करतोस तू? माझं कम्प्युटर सायन्स झालंय. अरे वा, व्हेरी गुड. बरं, तुला एक प्रश्न विचारतो. तुझ्या भावाच्या बायकोचे सासरे कोण? आजोबा काका झाले. अरे बरं, समज मी तुझा भाऊ आहे. बरोबर. हा, बरोबर आहे. वा. तुझ्या भावाच्या बायको कोण झाली? वहिनी. तिचे सासरे कोण झाले? माझे वडील. मग काका काय म्हणतो? पण तुझं मार्क केलेले आहेत. काय प्रश्न? या 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 ताई. तुमची शाळा कुठली? कमळाबाई हायस्कूल. कुठे आहे? जपानी गार्डन. जपानची शाळा आहे यांची. जपानी गार्डन कुठे आहे? ठाकूरगाव. अच्छा 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 अच्छा. एक म्हण विचारतो, पूर्ण करायची. नाचता येईना? अंगण वाकडे. परत सांग. नाचता येईना अंगण वाकडे. सांगा अर्थ काय त्याचा? या, प्रतीक्षेत असल्यासारख्या ते अशा. काय नाव काय आपलं? माझं नाव रसिका मंगेश वडके. अच्छा अच्छा. काय अर्थ मला सांगा. म्हणजे कुठली एखादी गोष्ट त्यांना येत नसेल तर ते म्हणणार की तिथे काहीतरी बरोबर नाहीये, ते हे जागा ती बरोबर नाहीये असं. म्हणजे एखादी गोष्ट जर येत नसेल तर त्याचा दोष स्वतःकडे न घेता भोवतालची जी परिस्थिती आहे त्याचाच दोष आहे असं ते सांगतात. त्याला म्हणतात नाचता येईना अंगण वाकडे. तुम्हाला अर्थ कळलेला आहे नक्की? पण नो प्रॉब्लेम. तुम्ही म्हण पूर्ण केली, तुम्ही अर्थ सांगितला, तुम्हाला दोघींनाही बक्षीस. रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून कुणी राज्य चालवलं? भरत. नाही, ते वेळ भरत आले ते मला माहिती आहे. उत्तर काय? भरत. त्यांनी भरत नाही. बरं, भरतचं आणि रामाचं नातं काय होतं? सावत्र भाऊ. म्हणजे रामाचे वडील दशरथ यांच्या 3 बायका. हा. एक कैकई, कौशल्या आणि तिसरी जण सुमित्रा. सुमित्रा. कसला इतिहास तुला माहिती आहे रे. वा, क्या बात आहे. तुझ्यासाठी बक्षीस लागू होतं. काय नाव काय आपलं? माझं नाव प्रमोद शशिकांत कल्याणकर. अच्छा, तुझं? काय? माहीम. माही. माही नाव तुझं? वा वा. काय करता आपण? मी सर्व्हिस करतो जेम बक्षी ग्रुप्स ऑफ कंपनीमध्ये मॅनेजर. अच्छा अच्छा.
बरं सर, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मादाम तुसा म्युझियम तुम्हाला माहितीच असेल, इंटरनॅशनल लेवलचं म्युझियम आहे. तिथे कुठल्या भारतीय अभिनेत्रीचा पुतळा आहे मेणाचा? ऐश्वर्या वा, अचूक उत्तर आहे. अमिताभ बच्चनने सांगितलं. घ्या. मी मराठीत काही बोलून दाखवेन तुम्हाला. ते न थांबता किमान 5 वेळा बोलायचं. किमान 5 वेळा. कळलं सगळ्यांना? अगदी नीट आहे का? मी एकदाच सांगणार. नीट शांतपणे. आवाज येतो ना व्यवस्थित? पीतल के पतेले में पका हुआ पतिता. तुमच्यासाठी परत एकदा सांगतो. पीतल के पतेले में पका हुआ पतिता. ये पटकन सांग मला लगेच. पीपल के पतीते में पतिते पतिते काय? चल सांगा पीपल के पतेले में पका हुआ पतीता. परत. पीपल के पतेले में पका हुआ पतीता. परत. पीपल के पतेले में पका हुआ पतीता. परत. पीपल के पतेले में पका हुआ पतीता. पीपल. पीतल. मग पितळ उघडं पडलं तुमचं. आता सांगा. सांगते. नाही सांगा ना, माझा चेहरा तसा आहे. पतेले में पका हुआ. तिकट लागलं. तू ये. अरे माझा गोंडू, माझं सोनू आलं. पीतल के पेड़ में पेड़. पेड़. पीतल का पेड़. पीतल के पतेले में पता हुआ पता? कुछ पता नहीं है क्या बोल रहा है. पीतल के पतेले में पीतल के पतेले में पका हुआ पपीता. पीपल के पतीले में कोणीच नाहीये. पीतल के पतेले में पका हुआ पतीता. 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 चुकलंय ना? नाही नाही, तो काय बोललाय? तो काय बोलणार म्हणजे? अरे हे धमकीत देणार. नाही, चुकलं, दोनदा चुकलं, पण तुम्ही तेवढा अटेम्प्ट केलात. तुम्हाला बक्षीस. गणपती बाप्पा. थँक्यू थँक्यू. काय मजा आली की नाही? हा, अशीच मजा आपण करत राहणार आहोत. उद्या गणेश चतुर्थी, गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. सगळ्यांना तयारीला जायचं. ह्यात प्रचंड गुन्हे. तेव्हा आपण आता इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया. टाटा नॅनो प्रस्तुत बोल बाप्पामध्ये झी मराठीवर रात्री 11 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत गणपती बाप्पा मंगल मूर्ती.